सगळे मान्यवर, सगळे आपले कलाप्रेमी ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचे मनपूर्वक आभार आणि स्वागत करून या कार्यक्रमाला सुरुवात करते। आपला बळीवंश कला मंच हा सगळ्यांना बहुचर्चित आहेच आणि आज 2 मे 2026 या दिवशी आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतोय। हे बघून आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा आणि तुम्हालाही आहे। ह्याचा आम्हाला खूप खूप पाठबळ मिळालं। सगळ्या गोष्टी आज इथवर येऊन पोहोचल्यात। इतकी वर्ष सातत्यानं आम्ही सगळ्या गोष्टी इथपर्यंत आणल्यात, त्यासाठी तुमचं मनोबळ लागले, सगळ्या गोष्टी इथपर्यंत येऊन पोहोचल्यात, त्यासाठी सर्वांचे आभार। मी ज्यांची नावं घेईन त्यांनी त्वरित या कलामंचावर, म्हणजे आपण कार्यक्रमाला लवकरात लवकर सुरुवात करू। सर्वप्रथम मी बोलवते शंकर पांडुरंग मोरे, आपले अध्यक्ष शीर कुणबी ग्रामस्थ मंडळ, शांताराम खोमरे साहेब शीर गावचे आपले गावकर, विजय रूपाजी धोपट माजी सरपंच ग्रामपंचायत शीर, संदीप लक्ष्मण घाणेकर शीर गावचे आपले पोलीस पाटील, पूर्वा संदेश भाटकर शीर गावचे आपले पोलीस पाटील, गणपत रूपाजी ठोंबरे तंटामुक्त शीर गावचे आपले अध्यक्ष, संदेश सुरेश भाटकर व्यावसायिक आपले शीर गावचे मोठे व्यावसायिक, त्यांनी सुद्धा कलामंचावर यायचे। बाळकृष्ण शिर्के, विश्वजित शहाणे, महेंद्र कोस्तेकर, आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांनी जमिनीसाठी सहकार्य केलंय त्यांना सुद्धा मी येण्याची विनंती करते। सागर जयंत काटदरे शीर गावचे आपले मानकरी आहेत, त्यांनी सुद्धा यायचे। नयन गजानन गुरव शीर महालक्ष्मी मंदिराचे गुरव, वसंत गोरिवले आपले गावकर आहेत, बाळकृष्ण मते कुणबी युवा अध्यक्ष ग्रामीण, सत्कार समारंभ चालू आहे आणि यानंतर साई वैभव ट्रॅव्हल्सचे सर्वा वैभव राऊत, अरुण बेर्डे, निवाते गुरुजींना सुद्धा मी विनंती करेन त्यांनी रंगमंचावर यावं। झगडे गुरुजी, अनंत पागडे सर, नरेश निमुनकर, मिलिंद गंगाराम खळे, रमेश यशवंत मोरे। सत्कार समारंभ होत आला आहे। आता सत्कार झाल्यानंतर आणि बघा ना ते महालक्ष्मी मंदिराचा कळस तुम्हाला दिसतोय पुढच्या बाजूला। अगदी त्याच्या समोरचं काही शेतीचा भाग आहे त्याच्यामध्येच चालू आहे हा सोहळा। पूर्ण हनुमानचा घाट घातला आहे जो बळीवंश कला मंच यांनी। सदस्य संदीप गोरिवले पंचायत समितीचे सदस्य, त्यांना सुद्धा विनंती करते मंचावर येण्यासाठी।
असा मागचा रंगवलेला पडदा कित्येक मूवीमध्ये पिक्चरमध्ये वगैरे पाहिला आहे, पण प्रत्यक्षात मी पहिल्यांदा पाहतो आहे आणि हा अनुभव अप्रतिम आहे, वेगळा, जो मी एक्सप्लेन नाही करू शकत. ज्याच्या नशिबात असं कोकणात प्रत्यक्षात नमन पाहायला मिळेल, खरंच भाग्याची गोष्ट आहे. नरेश अशा निमुणकर पद्धतीने त्यांनी ही सुद्धा कोकणी मंचावर माणसं येण्याची सगळी त्यांना आपली विनंती कला करते मी. जिवंत ठेवण्यासाठी तिकीट काढून कशा प्रकारचा प्रतिसाद देत आहेत ते तुम्ही बघू शकता, जो कदाचित मुंबईमध्ये सुद्धा मिळणं अवघड आहे. आणि हे गावकरी ज्या पद्धतीने त्यांची लोककला टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, वाखाणण्याजोगं आहे. कोकणातील शीर गावातील गोरिवले वाडीतील एक असा युवक ज्याचा अतिशय गरीब घरात जन्म झाला. लहानपणापासून गरिबीची झळ जवळ पाहिलेली 1ली ते 7वी पर्यंतचा शिक्षण गावातच झालं. अभ्यासात तसं फारसं मन रमत नव्हतं त्याचं. पुढे मुंबई सारख्या आपल्या स्वप्ननगरीकडे रवाना झाले. जिद्द आणि निडरपणा या त्यांच्या अंगी असलेला विशेष गुण. आपल्या मिळणाऱ्या मिळकतीमधून त्यांनी समाजोपयोगी विविध कामं केली. बालवयात अल्लड असणारं हे पोरग आज अनेकांच्या मदतीला धावून जाते. हे पाहून साऱ्यांच्याच नजरा उंचावतात आहे. आपल्या चिकाटी आणि हजरजबाबीपणाने कोणत्याही नोकरीच्या शोधात न फिरता स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असं स्वप्न उराशी बाळगून गरिबीला मात करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. स्वबळावर कमावलेली संपत्ती ही फक्त स्वतःपुरती न ठेवता अनेक गोरगरिबांना तसेच अनेक उपक्रमांना ते सातत्याने मदत करत असतात. पालघर जिल्ह्यात आपला लोककल्याण कामाचा ठसा त्यांनी उमटलेला दिसतो. तसेच गावाकडील अनेक गरजूंना त्यांच्या हस्ते परहस्ते मदत केली आहे. बळीवंश कलामंच देखील त्यातलेच एक. आस्था गायक आमच्या प्रत्येक उपक्रमाला साहेबांचं आर्थिक तसेच अन्य प्रकारचं सहकार्य लाभलं आहे. कोकणातील गाव कुसातील हे व्यक्तिमत्व आज 400 ते 500 लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. आमच्या ह्या कलामंचाला मिळालेलं सहकार्य आणि त्यांचं समाजकार्य यासाठी आम्ही हा सन्माननीय ऋषिकांत रमेश गोरिवले यांना प्रदान करत आहोत. तर मी त्यांना विनंती करते की सन्माननीय ऋषिकांत रमेश गोरिवले यांनी तो सन्मान स्वीकारावा. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत झालं पाहिजे. तसेच आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य करणारे विरार नगरीतील व्यावसायिक दिव्य एंटरप्राइजेसचे सर्व आमचे आधारवड सन्माननीय दीपक बर्डे साहेब यांना सुद्धा मी विनंती करते मंचावर येण्यासाठी. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया असं मी जाहीर करते. आता त्वरित आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. कोकणातील ही लोककला टिकायला हवी, ती टिकवायला हवी. तुमच्या आमच्यासारख्या सर्वांनाच ती कला टिकवायला हवी. आज या ठिकाणी आमच्या गोरेवाडीतील तसेच गावलवाडीतील आणि अन्य गावातील अनेकांनी आम्हाला या स्टेजसाठी एक महत्त्वपूर्ण सहकार्य केलेलं आहे. त्यातील एक आई जीवदानी डेकोरेटर टाकेवाडी
मोरे बंधू तसेच गावचे गावकर सत्कार समीर मोरे, समारंभ संपल्यानंतर अमित आता साळवी, सुरुवात होते महेश नमनाला पवार, आणि उमेश आलिम, संदेश त्यासाठी रावणा, announcement संदीप आणि backgroundला वाजणार आलिम, आहे. घरी तो नमनच तनेश मोरे अशा अप्रतिम असं वातावरण संतोष आहे. गोरिवडे Explain करू शकत अशा नाही. अनेक पण तुम्ही अंकुश माझा गोरिवडे vlog अशा अनेक बघताना संदीप हे डावल वातावरण राहुल डावल एक मिनिटं अनुभव अशा अनेक करा. मान्यवरांनी आम्हाला असा या माझा ठिकाणी प्रयत्न सहकार्य केले. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि त्वरितच या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम रंगदेवता श्री गणराया आणि रसिक मायबाप तसेच शिरगावचे ग्रामदेवत आई महालक्ष्मी आई वाघजाई श्री देव रमणाथ यांच्या चरणी नतमस्तक होऊन उभ्या भारताचा कुलस्वामी तुमच्या आमच्या काळजात जपून ठेवावा असा संविभागी राजा जगद्गुरु तुकोबाराय मासाहेब जिजाऊ उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे तुम्हा आम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा एक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई फुले लोकराजा राजर्षी शाहू महाराज संविधान विधाते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तत्सम महामानवांना विनम्र अभिवादन करून आम्ही बलिवंश कलामांच आपल्या समोर सविनय सहर्ष सादर करत आहोत. कोकणची तुमची आमची नाल जोडणारी लोककला कोकणची तुमची आमची नाल जोडणारी लोककला अर्थात नमन नमन नमन. ही कहाणी आहे साठा उत्तरेची. ही कहाणी आहे रणांगणावरच्या एका अद्वितीय योद्ध्याची. ही कहाणी आहे तुमच्या आमच्या हाडा मांसांच्या नात्याची. ही कहाणी आहे एका प्रजावत्सल राजाची. ही कहाणी आहे सम्राट बळीराजाची. असा हा सम्राट बळीराजा न्यायी, दूरदृष्टी, प्रतापी आणि तेवढ्याच पित्याच्या नात्याने आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा बळीराजा हिरण्यकश्यपूचा बंटू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता अशा या पराक्रमी वीरांच्या छत्रछायेत वाढलेल्या बळीराजांना पिता विरोचनाच्या मृत्यूनंतर राज्याची धुरा आपल्या हाती घेत हा म्हणता राज्य विस्तार करण्यास सुरुवात केली. केरळ, तुळुनाडू, तामिळनाडू, महाराष्ट्र, सिंहलद्वीप, त्याच्या आजूबाजूची कित्येक बेटे, मलेशियाच्या बाली बेटापासून ते अफगाणिस्तानच्या बलुचिस्तानापर्यंत सत्ता साम्राज्य वाढवणारा राजा म्हणजेच सम्राट बळीराजा.
एवढ्या विस्तृत प्रमाणावर पसरलेल्या राज्यावर योग्य नियंत्रण करण्यासाठी बळीराजानं अनेक न्यायी शूर अशा सगळ्याचा नैवेद्य ज्याला ठेवतो तो सरदार म्हणजेच अपभ्रंश झालेला आताचा म्हसोबा. म्हसोबा म्हसोबा म्हसोबा. महाराष्ट्र हे क्षेत्र मोठं असल्यानं बळीराजानं त्याची 9 खंडात विभागणी केली. त्या 9 खंडांचा अधिपती अनेक मल्हांना वठणीवर आणून तो या लोकांचा मल्लहारी म्हणजेच मल्हारी ठरला. याच्या नावानं संगीत क्षेत्रात मल्हार नावाचा राग आळवला जाऊ लागला. असा हा मल्हारी मातंड म्हणजेच जेजुरीचा खंडेराया. शक्य असे तो उठून बेल भंडारा कपाळी लावत असे. त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी तळी भरवून विडा भरवला जाईल आणि बळीराजाचं राज्य हो सांग भलं. पिढा पिढाटो बळीराजाचं राज्य हो सांग भलं अशी घोषणा दिली जाईल. हीच पद्धत महाराष्ट्रभरच्या सरदारांनी पुढे तशीच चालू ठेवली. आजही कोणतेही शुभ कार्य घरी असू दे, बाळ जन्माला आल्यानंतर सुवेर काढण्यासाठी साखरपुड्यांमध्ये लग्न झाल्यानंतर आपण जे विडे भरतो ते याच राजास आणि त्याच्या सरदारास. लेखकाने सांगितलं वामनाच्या 3 पावलांचा अर्थ होता यज्ञयुक्त भूमी. दुसरं पाऊल ग्रंथ लिहिण्याचा अधिकार आणि तिसरं पाऊल आम्ही लिहू आम्ही सांगू तेच अंतिम सत्य असेल. बळीराजाकडून घेतलेल्या वचनानंतर वामन हसत हसत आपल्या राज्यात आला आणि यज्ञाच्या नावाखाली वामनानं आपलं सैन्य बळीराजाच्या राज्यात घुसवण्यास सुरुवात केली. लोकांनी बळीराजाकडे येऊन वामनाविरुद्ध तक्रारी करण्यास सुरुवात केली आणि अखेर या वामनाचा पुरता बिमोड करावा या हेतूनं बळीराजानं वामनासमोर युद्धाचं आव्हान दिलं आणि सुरुवात झाली बळी वामन युद्धात. भाद्रपद प्रतिपदेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत सकाळपासून सूर्यास्तापर्यंत हे युद्ध सुरू होतं. त्यानंतर मात्र बळीराजानं युद्ध थांबवलंच नाही. बळीराजाच्या या आक्रमक पवित्र्यापुढे वामन पुरता हैराण झाला होता. त्याला काय करावं हे कळेना. अखेर आश्विन तृतीयेचा दिवस, या दिवशी वामन थोडाफार सावरला. त्यानं आपली रणनीती आखली आणि बघता बघता पंचमी, षष्टी, सप्तमीचा दिवस सरला. अष्टमीच्या दिवशी दुपारनंतर मात्र वामनानं आपली सावध भूमिका घेतली. बळीराजा भोवती मोठमोठे सरदार फिरवले. बघता बघता अष्टमीच्या रात्रीला सुरुवात झाली होती. बळीराजाला कळून चुकलं होतं आपण वामनाच्या जाळ्यात अडकत चाललो होतो. पण ऐकेल तो बळीराजा कसला. आता बळीराजा समोर येईल त्याला कापत छाटत पुढे जात होता. इकडे काळोख सरत होता आणि याच अंधाराचा फायदा घेऊन वामनानं घाव घातला. पण त्याही परिस्थितीत माझा राजा पुन्हा उठला. पुन्हा तलवारी हातात घेतल्या आणि युद्धाला सुरुवात करणार तोच. अखेर अष्टमीच्या रात्री तुमच्या आमच्या सुख स्वप्नांसाठी लढणारा राजा वामनाशी लढता लढता कायमचा मातीत मिसळला गेला. माझा राजा धारातीर्थी पडला.
बळीराजा धरा तीर्थी पडताच बळीराजाचं सगळं सैन्य सैराय वैरा झालं आणि याच गोष्टीचा फायदा घेत वामनानं बळीराजाचं पूर्ण राज्य लुटलं. युद्ध जरी वामनानं संपवलं असलं तरी युद्ध अजून संपलं नव्हतं. कारण आता युद्धाची धुरा घेतली होती बळीपुत्र बाणासुरानं आपल्या हातात. दसऱ्याच्या रात्री सगळ्या सरदारांना त्यानं एकत्र केलं आणि सांगितलं, तुमचा राजा कुठेही गेलेला नसून तो तुम्हाला भेटण्यासाठी बरोबर 21 दिवसांनी पुन्हा आपल्या राज्यात येणार आहे. लक्षात घ्या, हरलेल्या चेहऱ्याने त्याला सामोरे गेलो तर त्याला कसं वाटेल? आपला राजा कुठेही गेलेला नाही, तो पुन्हा येणार आहे हे ऐकून सगळे सरदार खुश झाले. आपापल्या घरी गेले, शस्त्रांची पूजा केली आणि युद्धावर निघणाऱ्या सरदारांना त्यांच्या पत्नीने ओवाळलं आणि म्हटलं, इडापिडा टळो आणि माझ्या बळीराजाचं राज्य यो सांग भलं. बाणासुरानं अचानक युद्ध पुकारल्यावर वामनाची पाचावर धारण बसलं. होतं नव्हतं तेवढं सैन्य घेऊन ते युद्धाला सामोरे आले. वामनाला बघता क्षणी बळीराजाचे सरदार त्याच्यावर तुटून पडले. आता आपलं काही खरं नाही हे जाणून वामन आता हिमालयाच्या दिशेने पळू लागला. बाणासुर विजयी सैन्यासह राज्यात आला आणि बघता बघता तो 21वा दिवस उजाडला. माझ्या राजाला श्वासाश्वासात भरून घेण्याचा दिवस, त्याला अदृश्य रूपानं का होईना अनुभवण्याचा दिवस. त्या दिवशी घरासमोर रांगोळ्या काढल्या जाऊ लागल्या, घरात गोडधोड बनवलं जाऊ लागलं, घरासमोर रोषणाई केली जाऊ लागली. माझ्या राजाच्या आगमनाची भव्य पहाट उगवते. तो दिवस म्हणजेच दिवाळीचा बळी प्रतिपदेचा दिवस. हे बळीराज्य पुन्हा येवो आणि खऱ्या अर्थानं सगळीकडे सुखांची बरसात हो, हीच या राजाच्या शौर्याच्या आणि भव्य विचारांच्या चरणी बळीवंश कला मंचाची प्रार्थना. रणी आज स्मरितो तुला मी, भाग्य मोठ माझं. रणी आज स्मरितो तुला मी, भाग्य मोठ माझं.